सीटीटीचा निकाल जाहीर झालेला आहे. आमचा द जिल्हा स्टडी सेंटरचे जे काही विद्यार्थी आहे, जे काही शिक्षक आहे, ज्यांनी सीटीटी 2025 दिली, त्यामध्ये यश मिळवण्यासाठी काय करावं लागतं हे आता यशवंतांच्याच वाणीतून आपण काय करूया, ऐकूया. सर, आपलं नाव सांगा सगळ्यात पहिले. सर नमस्कार, मी प्रशांत मंदा सुखदेव निकम, मुक्काम पोस्ट वाकला, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. म्हणजे आम्ही ज्यावेळेला 11वी-12वीला होतो त्यावेळेला आदरणीय शिंदे सरांचं, बाळासाहेब शिंदे सरांचं नाव आम्ही ऐकलेलं होतं आणि ऐकत असताना निश्चित त्यांची पहिल्या पानावरती असणारी स्टोरी ही प्रत्येकासाठी खूप खूप प्रेरणादायी आहे. आणि आपण म्हणत असतो की आयुष्यात कुठेतरी आपण ही एक संकल्पना ऐकलेली असते आणि खऱ्या अर्थानं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन त्या परिसानं सर्वांचं सोनं करायचं असतं. तशाच पद्धतीनं सर्वांच्या आयुष्यात माननीय शिंदे सर असतील, त्यांनी आमच्या सर्वांचं सोनं केलं असं म्हणायला हरकत नाही. निश्चितपणे कुठेतरी मार्गदर्शनाचा अभाव असल्यानंतर आपण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकत नाही. परंतु ज्या वेळेला आम्ही लहानपणी शक्तिमान सारखी मालिका बघायचो आणि त्याची आवड आपल्यात खूप क्रेज होते आणि खरोखर शक्तिमान मदतीला येतो का, तर मी नक्कीच सर्वांना सांगेल 100% शक्तिमान मदतीला येतो. आणि ते शक्तिमान म्हणजे आमचे आदरणीय सुराशे सर. ये दुनिया बदल सकती आहे असं म्हणत त्यांनी आपल्याला शिकवलं आणि खरोखरच सर तुमच्यामुळं आमची दुनिया बदलली असं म्हणायला हरकत नाही आणि 100% ते खरंही आहे. निश्चितपणे बालमानसशास्त्राला सर म्हणजे मी इथून अगदी प्रामाणिकपणे विधान करतो की मला असणाऱ्या TETला याच्या अगोदर म्हणजे 29 मार्क्स इंग्रजीला होते आणि मराठीला 27 मार्क्स होते, तरी सुद्धा बालमानसशास्त्राला मला अवघे 7-8 मार्क्स होते. म्हणजे इतकं काय असून सुद्धा मला बालमानसशास्त्रात मार्क्स येतच नव्हते. आणि जर कदाचित सर तुम्ही मला भेटले नसते तर मला वाटतं की माझा रिझल्ट या ठिकाणी आलाही नसता. म्हणजे 7-7 वेळेला मी त्या ठिकाणी जवळ जाऊन आलो. 2-2 मार्कांचे मी रिझल्ट यानंतर पब्लिश करणारच आहे. 2-2 मार्कांनी 1-1 मार्कांनी जेव्हा माझा रिझल्ट राहिला तर त्यावेळेला मला निश्चित वाटतं की हे सर्व सुराशे सरांमुळेच झालं. आणि एकदा मी निश्चितपणे सांगेल की कर्तव्य काय असतं, तर एकदा खूप पाऊस होता आणि आपल्याकडे सर्वत्र पूर परिस्थिती होती. त्या पूर परिस्थितीमध्ये मला वाटतं की एक दिवस सरांनी अक्षरशः छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास हा पुरामध्ये केलेला आहे. आणि निश्चितपणे सर खरोखर आमच्या आयुष्यात आपण शक्तिमान म्हणून आलात आणि निश्चितपणे आपण सर्वांच्याही आयुष्यात पुन्हा शक्तिमान म्हणून यावं आणि सर्व महाराष्ट्रातील या जनतेला आपण शक्तिमान सारखं पुन्हा एकदा मदत करून सर्वांना CTT सारखं या परीक्षेत पास करावं. त्यानंतर मी खऱ्या अर्थानं म्हणेल की सबकी जिंदगी मेंटॉस होनी चाहिए असं म्हणणार आहे. आमचे आदरणीय शरदजी जाधव सर मी गणितात तितकाच कच्चा होतो, परंतु तुम्ही सांगायचे की तुमचं हे पाठ असलं पाहिजे, ती पाठ असलं पाहिजे. तर आत्ताही मी सांगतो की 30 पर्यंतच्या असणारी घन वर्ग सर्व काही मी उलट पाडे वगैरे उलट पाठ करून ठेवलेले आणि त्याचा परिणाम असा झाला सर मला 25 पर्यंत मार्क्स त्या ठिकाणी गणिताला यायला लागले. म्हणजे कदाचित जर तुम्ही नसते तर मला वाटतं की गणिताचा हा विषय माझा इथपर्यंत मार्क्स आलेच नसते. त्यानंतरून मी आंतरकर सरांची खास करून मला जास्त म्हणजे ओळख करण्याची आता गरज आहे. याचं कारण सांगेल की मला आजही मला 90 पैकी 69 मार्क्स आहे सर, म्हणजे जवळपास 77% होतात. परंतु आंतरकर सर जर कदाचित त्यांचं मार्गदर्शन आणि लेक्चर्स मी ऐकले नसते तर मला ते 22 मार्क्स पडले नसते आणि ते 69 + 22 असा 91 रिझल्ट आला. निश्चितपणे तुमचं जे सांगणं आहे सर तर ते अतिशय प्रामाणिकपणे आणि खूप साऱ्या कन्सेप्ट तुमच्याकडे त्या ठिकाणी आहे आणि त्या कन्सेप्टमुळे आम्हाला खूप काही चांगला फायदा होतोय. आणि तुम्ही आत्ताच सांगितलं की मी 8-8 तास एका विषयावरती बोलू शकतो आणि सर मी तर म्हणतो की तुमचं खरं जादू याच्यामध्ये दिसून येते की 8-8 तास बोलताना आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना ते शॉर्ट कसं करायचं हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्यासाठी असेल आणि तो खरोखर आमच्यासाठी ते शॉर्ट करण्याचं ते अगदी दिव्य काम तुम्ही केलेलं आहे. त्यासाठी मी मनापासून तुमचे धन्यवाद, सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे कोलते सर असतील, त्यानंतर आमचे पुंगळे सर असतील आणि सर्व आदरणीय बाळासाहेब शिंदे सर असतील. तर मी निश्चितपणे सांगेल की आता बाळासाहेब शिंदे सर तुमची म्हणजे असं एकही महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण भारतातील असा एकही विद्यार्थी नाही की त्याला बाळासाहेब शिंदे सर माहिती नाही. आणि निश्चितपणे बाळासाहेब शिंदे सर तुम्हाला माझ्याकडून एक मनापासून विनंती की खूप अशा तळागाळातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत येण्याचं त्यांचं स्वप्न आहे, तर ते स्वप्न आपण पूर्ण करत आहात आणि या पुढील काळात ईश्वर तुम्हाला आमचं सुद्धा आयुष्य देवो आणि त्या विद्यार्थ्यांचं तुम्हाला सर्वांना
आयुष्य लाभो आणि तुम्ही 100 वर्षापेक्षा जास्त या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहो, मार्गदर्शन देत राहो, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि या सर्व यशाबद्दल मी सर्व द विनर्स टीमचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि सर्व महाराष्ट्रातील जे शिक्षक आहेत की ज्यांना आपल्याला आता TET आणि CTT 2027 पर्यंत पास करणं अनिवार्य केलेलं आहे, तर मी सर्वांना सांगेन की जर कदाचित तुमच्या आयुष्यात शक्तिमान सर, मेंटॉस जिंदगी, आंतरकर सर आणि परीस म्हणजे बाळासाहेब शिंदे सर जर असतील, तर मला वाटतं की कुणालाही ही परीक्षा अवघड नाहीये. म्हणूनच मी सांगेल की सर्वांनी आमच्या द विनर्स करिअर सेंटरचं स्टडी सेंटरचं आपण मार्गदर्शन घ्यावं आणि निश्चितपणे 2027च्या आताच मी तर म्हणेल 2026लाच यातून पास होऊन आपल्यावरती असणारं एक जे काही संकट आहे ते बाजूला करावं. संकट नाही, मी तर याला संधीच म्हणेल. आणि निश्चितपणे असे मार्गदर्शक असतील तर मला वाटतं की शिकायला सुद्धा खूप मजा येईल असं या ठिकाणी मी म्हणेल. आणि पुन्हा एकदा अजून एक सांगतो की जी क्लासची फी होती तर ती फी 2,000 रुपये सर आम्ही भरलेली होती. ती 2,000 मध्ये सरांनी आम्हाला 2500 रुपये म्हणजे 3,000 किमतीपर्यंतची ती पुस्तके दिली. आता ती पुस्तके जर आपण बघितलं तर ती फक्त पुस्तकेच नव्हे, मार्गदर्शकच नव्हे, तर ह्या सर्वांनी केलेल्या त्या म्हणजे त्यांच्या आटोकाट प्रयत्नाचा तो सार आहे. कारण आपण जर बघितलं तर आपल्याला म्हणजे जर आपण शिकायलाच गेलं तर आपलं आयुष्य कमी पडेल, परंतु ह्या सर्वांचे अनुभव आणि त्याच्यामुळे मला वाटतं की खूप कमी वेळात काही आपल्याला त्या ठिकाणी शिकता येतं. आणि निश्चितपणे हे मी म्हणेल की त्या 2,000 रुपयांमध्ये आपण भरलेली फी ती केव्हाच परत आली. आणि आज जो आमचा इतका दिमागदार सोहळ्यात नेत्रदीपक असा जो सत्कार होतोय, तर त्यामध्ये मी म्हणेल की असा सत्कार कदाचित आमच्या नातेवाईकांनी नाही आणि घरी नाही कधीही झाला नाही. असा सत्कार या ठिकाणी आमचा तुम्ही सर्वांनी केला.